नमस्कार, माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आणि माझ्या मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। तर मी आली आहे लेक सिटी ऑफ उदयपूर मध्ये। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। तर आता आहे आमचा डे 3 आणि आम्ही आता उदयपूर मध्ये आहोत। आणि आमचा लुक पण तुम्ही बघू शकता, आम्ही थोडस राजस्थानी टाइप रेडी झालोय। आणि हे माझे पिल्लू, हाय मन्नू। तर आज आम्ही उदयपूर सिटी एक्सप्लोर करणार आहोत आणि माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। हो, स्वागत कर मा। तर उदयपूर मधला हा खूप प्रसिद्ध असा चेतक चौक आहेत आणि हे हेल्मेटवाले आमचे गाईड आहेत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे राजस्थानचं सुप्रसिद्ध शहर, ते म्हणजे उदयपूर। तर आता आपण आहोत लेक पिचोला मध्ये। तर उदयपूर ही लेक सिटी आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि उदयपूरच्या चहूबाजूला चौफेर लेक आहे, त्यामुळे उदयपूर खूप थंड वातावरण आहे आणि खूप छान वाटतं। तिथलं क्लायमेट खूप सुंदर असतं। उदयपूरला कितीतरी महान पुरुषांचा, राजांचा, थोर पराक्रमी शूरवीरांचा इतिहास लाभलाय। परंतु उदयपूर हे शहर, इथलं महत्त्व हे महाराणा प्रतापांमुळे खूप जास्त वाढलंय असं मला वाटतं। प्रत्येक राजा हा शूरवीर असतो, पराक्रमी असतोच, पण तो राणा असतो, प्रताप हे महाराणा होते असं मला वाटतं। आणि त्यांचे जे शूरवीर पराक्रम आहेत ते आपण सगळ्यांनीच वाचले आहे इतिहासामध्ये। त्यानंतर त्यांची सिरियलसुद्धा आली होती। तर या सगळ्यामुळे उदयपूर, जयपूर, मेवाड, राजस्थान यांचं जे आपल्या आयुष्यातलं स्थान आहे ते आपल्या प्रत्येकालाच कळलं आहे की महाराणा प्रताप हे किती पराक्रमी होते। उदयपूरमध्ये वेगवेगळे फिरण्यासाठीचे ठिकाण आहे, तर आज आपण तेच एक्सप्लोर करणार आहोत। तर आता आपण आलेलो आहोत उदयपूरमधल्या प्रसिद्ध अशा गार्डनमध्ये, तेच म्हणजे सहेलियों की बाड़ी। तर हे एक हिंदी शब्द आहे, याला फ्रेंड्स गार्डनसुद्धा म्हटलं जातं इंग्लिशमध्ये। आणि मैत्रिणींची गार्डन असं सुद्धा म्हटलं जाईल किंवा मैत्रिणींची बाग। तर भारतीयांसाठी 30 रुपये तिकीट आहे आणि खूप सुंदर अशी जागा आहे। तर या जागेबद्दल मी तुम्हाला सांगतेच। तर हा उदयपूरमधला मॅप आहे की तुम्ही कुठे कुठे फिरू शकता आणि कुठली कुठली प्रसिद्ध ठिकाणं आहेत, राजस्थानी ट्रॅडिशनल अशी ठिकाणं जी आहेत जी आपल्याला बघता येतील, तर ती सगळी इथे दिली आहे। तर तुम्ही मॅप जो आहे तो झूम करून बघू शकता की तुम्हाला कुठे फिरायचं आहे ते। ये जो आप गार्डन देखने आ रहे हैं, ये कोई नॉर्मल गार्डन नहीं है। उदयपुर का 400 साल पुराना, फॉर इंडियट्स पहले से 500 साल पुराना, पर यह 400 साल पुराना गार्डन है। राजा ने अपनी बेटी और रानी के लिए बनाया। राजा थे उदयपुर में, टोटल राजा हुए 25 और 25 नंबर के राजा का नाम है डॉक्टर लक्ष्मण सिंह मेवाड़, जो महल में रहते हैं अभी। और उन्हीं के वंशज के 9 नंबर के राजा थे संग्राम सिंह, जिन्होंने इसमें 6 शादी करी औलाद नहीं, 7 की लड़की हुई और रानी ने जिद किया कब गार्डन चाहिए, गर्ल्स गार्डन कहते हैं इसको। तो सबसे पहले हमारे यहाँ गर्ल्स वगैरह आती थी, जो राजा की जो फ्रेंड बेटी थी शकुंतला, उनकी 50 फ्रेंड घूमने आती, इसलिए इसको बोलते हैं फ्रेंड गार्डन, और हिंदी में बोलते हैं इसको सहेलियों की बाड़ी। सेकंड टिप कर दिया, गर्मी का मौसम था, गर्मी में आप जानते हो बरसात अच्छी लगती है, तो उन्होंने जिद किया बरसात चाहिए। अब बरसात कहाँ चला है, तो बरसात के लिए
अल्टरनेट उन्होंने 5 फाउंटेन बनाए। और ये आज की बात नहीं है, आज से 400 साल पहले इलेक्ट्रिक नहीं था इंडिया में, तो बिना मोटर से फुहारे चलते हैं। इंडिया में फुहारे आपने देखे होंगे, वो सब चलते हैं इलेक्ट्रिक से, पर ये फुहारे बिना मोटर चलते हैं। कैसे चलते हैं? अपने घर के अंदर नल आता है पानी, जैसे टंकी से नल आता है उस तरह प्रेशर चलते हैं। तो टंकी तो हो गया फतेह सागर लेक, और ये नीचे हो गया, तो प्रेशर से पानी, वो 150 फीट ऊपर है लेक फतेह सागर गार्डन, 150 फीट नीचे है, तो बिना मोटर चलते हैं। तो इसके अंदर बिना मोटर में 5 फाउंटेन है जो मोटर से नहीं चलते हैं, आज भी मोटर नहीं है। तो सबसे पहला फाउंटेन वेलकम, पहले रानियां वगैरह बग्गी में आती थी, यहाँ बग्गी में उतरती थी, और यहाँ से पहले वेलकम होता था। पहले जमाना राजा महाराजा दोनों तरफ फुहारे चलते थे, दोनों साइड में फुहारे चलते थे, राजा रानी का वेलकम करते थे। पहले जमाना राजा रानी का वेलकम होता था, आज के टाइम आपका वेलकम होता है। तो सबसे पहला फाउंटेन आपको वेलकम फाउंटेन दिखाएंगे, ठीक है सर? तर राजस्थानचं जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे हे दरवाजे. तर हे असे दरवाजे तुम्हाला प्रत्येक किल्ल्यावर, राजवाड्यांवर किंवा जे काही प्रसिद्ध ठिकाणं आहेत तिथे तुम्हाला बघायला मिळतील. इतकी सुंदर कमान केलेली असते आणि मोठमोठे दरवाजे असतात. खरंच मला खूप कौतुक वाटत होतं तिथल्या आर्किटेक्टचं, तिथल्या इंटेरियरचं. आणि तिथले जे झरोखा आहे जे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, तर ट्रॅडिशनल पद्धतीने ते सगळ्याच ठिकाणी यूज केलेले असतात. ते म्हणजे हॉटेल्समध्ये किंवा राजस्थानी कुठल्याही ठिकाणी. त्यामुळे ना त्यांचं एक ते खूप सुंदर वाटतं की प्रत्येक ठिकाणी झरोका असतात, हे दरवाजे असतात. आणि माझ्याबरोबर माझी लेकसुद्धा व्हॉइस देणार आहे. तर राजेंच्या ज्या राजकन्या असायच्या तर त्यांना खूप कंटाळा यायचा. मग काय करणार? तर त्यांना डान्स असायचा, त्यांच्यासाठी गायन असायचं किंवा त्यांच्यासाठी विणकाम असायचं, वेगवेगळ्या कपड्यांवर हँडवर्क करण्याची कला त्यांना अवगत असायची, पेंटिंग्सची कला त्यांना अवगत असायची. तर हे सगळं राजकन्या खूप आवडीने करत असायच्या. आणि तुम्ही बघू शकताय की जेव्हा राजकन्या असायच्या तर त्यांच्या मैत्रिणी असायच्या, त्यांच्या ज्या दासी असायच्या त्या त्यांच्यासाठी हे सुंदर गार्डन राजाने उभं केलेलं आहे. कारण त्यांना बऱ्याचदा पुरुषांमध्ये येणं अलाउड नसायचं, प्रत्येक ठिकाणी येणं अलाउड नसायचं आणि खूप मोहीम असायच्या राजांच्या. तर त्यावेळेला मुली काय करणार? तर त्यांचा वेळ जो आहे तो इथे टाईम स्पेंड करू शकतील. आणि इथे इतकं थंड वाटत होतं की तुम्हाला आमच्या गाईडने माहिती दिल्याप्रमाणे की एक उंच टेकडी आहे आणि तिथे खूप पाणी आहे. तर त्या पाण्याच्या फोर्सने इथे सगळे जे वॉटर फाउंटन्स जे आहेत ते सगळं इथे आहे. आणि इतकं सुंदर कल्पना आहे, ती सत्यात उतरवलेली आहे त्यावेळीच्या राजांनी. तर साधारणतः 400-500 वर्षांपूर्वी या सुंदर गार्डनची निर्माण झालेला आहे. आणि इतकं छान वाटतंय. इथे एक बारिश म्हणून संकल्पना त्यांनी आणलेली आहे की असं वाटतं खरंच पाऊस येतो. इतका छान आवाज येत होता पावसाचा आणि इतकं थंड वाटत होतं. त्यात आजूबाजूनी सगळी छान छान झाडी होती. आणि मी तुम्हाला ते सगळ्या छान छान छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला या ब्लॉगमध्ये की तिथलं आर्किटेक्ट, तिथलं इंटेरियर, त्यावेळेच्या संकल्पना त्यांनी किती छानपणे उतरवलेल्या आहेत आणि आजही त्या पुढे नेल्या जात आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्या काळी जे काही राजांनी सुरुवात केली आहे, सुंदर सुंदर झाडी लावली होती, छान छान किल्ले उभे केले होते, ते राजस्थानी लोकांनी आजही टिकवून ठेवले आहेत. इतकं सुंदर त्याचं छान रूपांतर केलेलं आहे. पर्यटक येत आहेत त्यामुळे त्यांना छान पैसे मिळतात, त्यांचा तितकाच प्रॉफिट होतोय. तर ही गोष्ट ही खूप छान आहे. आपल्याकडे बऱ्याचदा ही गोष्ट बघायला मिळत नाही. नाहीतर महाराष्ट्रातल्या ही गोष्टी खूप सुंदर सुंदर आहेत, पण आपण त्या तितक्या टिकवून ठेवलेल्या नाही आहेत असं मला वाटतं. तर इथे ना छान राजस्थानी पोशाख होते विकायला आणि ते घेऊन आपण रेंटने फोटोजसुद्धा काढू शकत होतो. तर 300 रुपये कॉपी होती. आणि हे ना जास्वंदाची झाडं होती, पण हा कलर मी पहिल्यांदाच बघत होते. इतकं सुंदर गार्डन आहे जे राजाने आपल्या मुलीसाठी बनवलेलं आहे. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत एका म्युझियममध्ये. तर हे खूप छान, बघा किती सुंदर संगमरवरी मार्बलचा मोठा सिंह आहे आणि दोन्ही बाजूला ठेवला आहे. तर या म्युझियममध्ये ना खूप छान छान गोष्टी होत्या. तुम्ही बघू शकताय जे दरवाजे आहेत, मोठे मोठे झोपाळे आहेत. त्यानंतर ओरिजिनल ब्रासच्या ज्या मूर्ती आहेत खूप सुंदर, बघा गजलक्ष्मी किती छान वाटतात. आणि तुम्ही हे जे वापरतात ना, आपण जेव्हा मेडिटेशन करतो तर तेव्हा आपण हे वापरू शकतो.
इतका छान आणि सुदिंग आवाज होता याचा की मी नाही वर्णन करू शकत आहे. तर इतके छान छान शो पीस होते, पण इतके महाग होते. म्हणजे मी एक मूर्ती विचारली, ती 5 मूर्तींचा सेट होता राजस्थानी. 1,65,000चा तो सेट होता ब्रासच्या मूर्तीचा. तर खूप महाग होतं इथे. आणि इथे वरच्या बाजूला ना एक सेक्शन होता जिथे ब्लँकेट्स बेडशीट मिळतात, पण तेही खूप महाग होते. मी तुम्हाला तिथे शूट अलाउड नव्हतं त्यामुळे नाही दाखवलं. तर त्यानंतर आम्ही आलेलो आहोत सिटी पॅलेसला, जे उदयपूरमधलं सगळ्यात प्रसिद्ध असं ठिकाण आहे सिटी पॅलेस. तर इथले जे तिकीट्स आहेत किंवा इथले जे रूल्स आहेत ते सगळे मी तुम्हाला इथे बोर्डवर दाखवते. तुम्ही झूम करून वाचून घेऊ शकता. जर तुम्ही प्लॅन करताय तर तुम्ही नक्की मला विचारा, कारण मला बऱ्याच कमेंट्स येतात, मला खूप जण विचारतात. तर तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला खरंच जे काही माझे अनुभव आहेत ते मी ब्लॉगमध्ये सांगतेच आहे, पण अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी ती सुद्धा तुम्हाला दे. तर इकडे जी प्राइसिंग आहे मी तुम्हाला दाखवलीच. आता 50 रुपीज तिकीट आहे आणि या ज्या रेड कलरच्या गाड्या दिसतात इलेक्ट्रिक, मस्त पैकी ही कार मध्ये बसलोय. आता आम्ही चाललोय सिटी पॅलेस उदयपूरला. तर मला जे काही अनुभव येतात मी तेच तुम्हाला ब्लॉग मार्फत सांगण्याचा प्रयत्न करते. आणि इथून म्हणजे जिथून आपण तिकीट काढतो तिथून पूर्ण पॅलेसपर्यंत जाण्यासाठी साधारणतः 2 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि आम्ही यापूर्वीसुद्धा पॅलेसला येऊन गेलो आहे, म्हणजे माझं लग्न आधी. तर त्यावेळेला आम्ही सगळं हे चालत गेलो होतो, त्यावेळेला काही वाटलं नव्हतं. पण आता ना श्रीजाला घेऊन इतकं 2-2.5 किलोमीटर चालणं शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की ई कार करूया. आणि 50 रुपीज ईच असं तिकीट होतं. पण मला असं वाटतं हे वर्थ होतं. त्यामुळे काय झालं ना की सिटी पॅलेस फिरायलाही आम्हाला 2-2.5 तास लागले. आणि साधारणतः 2-2.5 किलोमीटरचा तो पूर्ण पॅलेस फिरावा लागतो. तर तिथे तुमची एनर्जी वेस्ट नाही जात. तर तुम्ही बघा किती सुंदर वाटतं आहे. ई कारमधनं चाललो आहे आम्ही आता. आणि इथे अशा ट्रेनसुद्धा आहेत, तर तेही खूप छान वाटतं. तर श्रीजाने बघा असं पकडून ठेवलं होतं आणि ती इतकी एन्जॉय करते ना. मला ना म्हणजे मी याबद्दल तुम्हाला पुढे सांगणारच आहे की श्रीजाने आम्हाला कसं कॉपरेट केलं आहे प्रत्येक वेळी. पण आता मी पॅलेसची माहिती देते सगळ्यात आधी. तर इकडे जर तुम्ही गेले लेफ्टला तर तिथे ना हॉटेल आहे, जे उदयपूरचं सिटी पॅलेसचं हॉटेल आहे ते. हा जो पॅलेस आहे ना हा 4 टप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यांनी अर्धा जो पॅलेस आहे त्यात 2 भागांमध्ये म्युझियम केलेलं आहे. अर्धा पॅलेस आपल्याला फिरता येतो पूर्णपणे. त्यानंतर अर्ध्या पोर्शनमध्ये ते स्वतः राहतात आणि अजून अर्ध्या पोर्शनमध्ये त्यांनी हॉटेल केलेलं आहे, जे 5 स्टार हॉटेल आहे उदयपूरचं. आणि प्रचंड महाग आहे, कारण ते खूपच ट्रॅडिशनल पद्धतीने खूप सुंदर असं त्यांनी सगळं मॅनेज केलं आहे. तर ते खूप महाग आहे. 30-40 हजार रुपये पर रूम असेल 1 नाईटचं. मी जेव्हा चेक केलेलं तेव्हा 36,000 रुपीज आलेलं. पण त्यातही वेगवेगळे पार्ट्स आहेत रूमचे. तर आजूबाजूला सुंदर पिचोला लेक, त्याच्या पुढे छान अशा अरवली पर्वताच्या टेकड्या, भरपूर झाडे आणि मध्यभागी उभा असलेला हा महल किती सुंदर आहे ना. आणि किती वर्णन करू आणि किती नाही असं मला झालं याचं. तर हा महल झाल्यापासनं ना साधारणतः 70 राजा होऊन गेलेत आतापर्यंत. आणि त्या प्रत्येक राजाने आपली एक छाप या महलला सोडली आहे. काहीतरी पुनर्निर्माण केलेलं आहे, काहीतरी बदल केला आहे, काहीतरी ॲड केलेलं आहे, आपलं असं नाव दिलेलं आहे. तर प्रत्येक राजाने काहीतरी पराक्रम, शूर पराक्रम, त्यांचे किस्से हे सगळं त्यात ॲड होत गेलेलं आहे. आणि महलमध्ये सुद्धा. तर इतकं छान वाटतं जेव्हा आपण हा सगळा इतिहास इतक्या जवळून बघतो. आणि राजस्थान हे भारतातलं खूप महत्त्वाचं असं राज्य आहे, जे आपल्या कल्चरला, जे आपल्या ट्रॅडिशनला खूप छान पद्धतीने कॅरी करत आहे अजूनही. आणि संपूर्ण महलला भरपूर सुरक्षा होती. तर तुम्ही बघू शकता हातेफोल दरवाजा आहे हा. तर इथून आपण मेन जे म्हणतो की राजे एंट्री करायचे, तर तसं आपण एंट्री करतो. आणि जसं जसं मला व्हॉइस द्यायचा तसं माझ्या लेकीला पण व्हॉइस द्यायचा, त्यामुळे मध्ये मध्ये थोडे तिचेही आवाज तुम्ही ऐकून घ्या. तर आता आम्ही आलेलो आहोत सिटी ऑफ पॅलेसला. आणि
तर खूप गर्दी नाहीये पण आहे लोक. फिरूयात आता. श्री आता का तोंड करायला लागली तू? तुला नवीन नवीन टोपी घेतली. अगं चांगलं तोंड कर. चांगलं तोंड, चांगलं तोंड कर. हसरा तोंड कर. हर्षा नवीन नवीन शिकते काहीतरी. तर हे बघा श्रीजा छानपैकी खेळते तिच्या दोन्ही आजींबरोबर. बघा आता आजी झालीये. हाय काय नाही होत. श्रीला असं काही पण तोंडात टाकायला आवडतं. तर आता आम्ही 3-4 फिरायला जाणार आहे आणि या दोघी बसणार आहे पिल्लूला घेऊन इथेच. तर महाराणा संग्राम सिंग जे आहेत त्यांचा सुंदरसा पुतळा बनवलाय. बाय बाय चालली. बाय बाय आजी बाय. तर महलमध्ये एंट्री करताना 400 वर्ष जुनी गणपती आणि लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती आपलं स्वागत करते. तर खूप सुंदर अशी मार्बलची मूर्ती आहे आणि आजूबाजूने खूप छान असं काचेचं काम केलं आहे. हे सगळे नॅचरल कलर्स आहेत. या महलला बनवायला 22 राजांनी साधारणतः 400 वर्ष मिळून मेहनत घेतली आहे. प्रत्येक राजाने स्वतःची वेगळी छाप वाड्यात टाकली आहे. जेव्हा राणा उदयसिंग यांनी मेवाडची राजधानी चित्तोडवरून उदयपूर शिफ्ट केली तेव्हा त्यांनी 1559 मध्ये या महलला बनवायला सुरुवात केली होती. आजूबाजूला अरवली पर्वत, घनदाट जंगल आणि चौफेर पिछोला लेक यामुळे या जागेचं महत्त्व आणि सुंदरता इतकी होती. त्यात भर पडली ती म्हणजे त्यावेळेच्या आर्किटेक्ट प्लॅनची. यामुळेच हा महल संपूर्ण देशभर ओळखला जातोय. हे चित्र तुम्ही बघताय ते हल्दी घाटीचं आहे जेव्हा अकबर बरोबर युद्ध झालं होतं. हे गोस्वामीजींचं मंदिर आहे. यांच्यामुळेच या महलवर कधीच आक्रमण झालेलं नाही. तर हे लघुकुंड आहे. लघु म्हणजे लाख. 1 लाख चांदीचे शिक्के यात भरले जायचे आणि राजाचा अभिषेक होत असायचा, राज्याभिषेक. प्रत्येक राजाने आपली जी छाप आहे या महलला सोडलेली आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही हे संपूर्ण गार्डन बघू शकता. हे 4थ्या मजल्यावर आहे. तर हे महल एका डोंगरावर वसवलंय आणि डोंगराची जी टोक आहे तर ते म्हणजे हे गार्डन आहे. किती सुंदर कल्पना आहे की झाडंही कापली गेली नाही आणि छान असं गार्डन सुद्धा झालं. आणि ही जे बघताय तुम्ही पिंजरे, तर पूर्वी राजांना पक्ष्यांचा, प्राण्यांचा खूप शौक होता आणि पत्र पाठवण्यासाठी सुद्धा कबुतरांचा वापर केला जायचा. त्यामुळे हे सगळे पिंजरे आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे जे मार्बलचे खांब आहेत, पिलर, तर 104 पिलर्स आहेत हे. आणि मला खूप कुतूहल वाटत होतं, खूप आश्चर्य वाटत होतं प्रत्येक गोष्ट फिरताना की या प्रत्येक गोष्टीमध्ये हँडक्राफ्ट आहे. सगळं हाताने बनवलं आहे. त्यावेळी अजिबात मशीन्स नव्हते आणि हे सगळं मार्बल आहे. ज्या मार्बलने आपला ताजमहल बनवला गेलेला आहे तर मकराना मार्बल ज्याला आपण म्हणतो तोच मकराना मार्बल इथे सुद्धा यूज केलेला आहे. आणि संपूर्ण महल जो आहे तो मकराना मार्बलमध्ये बनवला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती डिटेलिंग आहे आणि किती सारखेपणा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि जे मी झरोखा म्हणत होते तर ते सगळं तुम्ही बघू शकताय. ही अशी जागा आहे ना महलची की इथून संपूर्ण उदयपूर शहर दिसतंय. तुम्ही बघू शकता अरवली पर्वत दिसते, लेक दिसत आहेत आणि शहराचा बराचसा हिस्सा इथे दिसतो आहे, पार्ट दिसतो आहे. तर जॉर्ज पंचम नावाचा इंग्लंडचा राजा होता. तर त्याने भारतीयांसाठी एक मीटिंग भरवली पण त्यात फतेसिंग गेले नाही कारण त्या राजापुढे वाकावं लागेल. आणि त्यामुळे त्या राजाने ही खुर्ची स्वतः तिथे दिल्लीवरनं राजांसाठी पाठवली. तर किती सुंदर गोष्ट आहे.
तर हा जो खालचा गार्डनचा परिसर दिसतो याला दिवाने आम असं म्हटलं जायचं. तर कुठलाही प्रोग्राम वगैरे असेल तर तो इथे होत असायचा, किंवा जी जनता असायची, जे प्रजा असायची, तर ती इथे यायची आणि ती त्यांचे जे प्रश्न असायची ती मांडायची. राजा इथून त्यांना भेटायचे आणि त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करत असायचे. तर हे दिवाने आम असं म्हटलं जातं, कारण हे आम लोकांसाठी होतं. तर किती छान गार्डन आहे आणि राजांना ना कुठे जायची गरजच नाही आहे, इतका सुंदर असा व्ह्यू इथून मिळतोय. आणि तेच होतं की राणींना सुद्धा कुठे जाता यायचं नाही, जास्त लोकांमध्ये मिसळता यायचं नाही. त्यामुळे राणीसाठी प्रत्येक गोष्टीची अरेंजमेंट तिथे करून ठेवली होती महलमध्ये, की त्यांची करमणूक होत असे. तर हा जो कक्ष आहे तर तो शतरंज खेळण्यासाठी, चेस खेळण्यासाठी, कार्ड्स खेळण्यासाठी होता आणि राजांची बैठकसुद्धा होती इथे. तर मी तुम्हाला एक एक गोष्ट एक्सप्लेन करते महलमधली आणि खूप छान वाटतंय मला महल फिरताना. या छोट्या छोट्या ज्या काचेचे कामं आहेत ती किती छान वेगवेगळे कलर्स यूज करून केलेले आहेत. महलमधनं अनेक गुप्त दरवाजे होते जे आता बंद करण्यात आलेले आहेत आणि गुप्त रस्ते होते. तर हे आहे वॉशरूम, हे राजांचे टॉयलेट आहे. राजा खूप शौकीन असायचे. तर मदिरा किंवा हुक्का पिण्यासाठी जे त्यांचे बाजूला भांडी आहेत आणि हे त्यांचं टॉयलेट आहे. ही तुम्ही रूम बघू शकता, किती छान डिझाईन केली. हे सगळं हाताने केलेलं काम आहे, पण प्रत्येक गोष्ट ही सारखी आहे, अजिबात त्याच्यामध्ये फरक नाही आहे. वर छतापासून खालपर्यंत सगळ्या भिंती सगळं सारखं आहे. तर किती मला इतकं कौतुक वाटत होतं. तर हे राजा जे असायचे ना, हिंदू राजा होते आणि सूर्यवंशी होते. तर बऱ्याचदा सूर्य पावसाळ्यामध्ये दिसायचा नाही, तर तेव्हा हे त्यांनी महलमध्ये सूर्याचा जो चेहरा आहे तो लावून घेतला आहे. हा 1 किलो सोनं आणि 80 ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. तर हा खऱ्या सोन्याचा त्यांनी सूर्य बनवून घेतला होता की सूर्य बघण्यासाठी. आणि खूप कौतुक वाटत होतं मला प्रत्येक गोष्टीचं. आणि कलर जे यूज केलेले होते, हे दिवाने खास आहे. जेव्हा राजा बैठक घेत होते, आपल्या लोकांशी चर्चा करत असायचे, जे त्यांचे मंत्रिमंडळ होतं, तर त्यावेळेला हे इथे हा स्पेस यूज करायचे आणि इथे त्यांची दिवाने खास बैठक होत असायची. हा शीश महल आहे आणि इथे जे आहे राजाचे बेडरूम्स असायचे. राजाचे जे स्वतःचे पर्सनल असे काही क्षण आहेत ते राजा इथे व्यतीत करायचे. ते खूप छान आहे आणि खालपासून वरपर्यंत पूर्ण काचा लावलेल्या आहेत. आणि असं म्हटलं जातं की हे परदेशातून मागवल्या गेल्या होत्या या काचा त्यावेळेला. आणि ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तरीसुद्धा इतकं छान जपलं गेलेलं आहे. मला खूप कौतुक वाटत होतं त्यावेळेला. प्रत्येक गोष्ट बघताना मी इतिहासाशी कनेक्ट होत होती असं मला वाटतं. तर ही सगळी त्या काळची भांडी आहेत आणि किती जुनी आहेत हे तुम्हाला त्या स्ट्रक्चरवरूनच लक्षात येत असेल की त्या काळी ऑफकोर्स चुलीवर सगळा स्वयंपाक केला जायचा. तर सगळी भांडी मांडून ठेवली आहे आणि प्रत्येक गोष्टी अशी कनेक्ट होत होती मी की कसं होत असेल, यात काय बनत असेल, किती लोकांचा स्वयंपाक होत असेल. तर आपण आलेलो आहोत 4थ्या मजल्यावर. तर याला जनाना महल असं म्हटलं जातं. हा जो बेड तुम्ही बघता आहात हा चांदीचा बेड आहे आणि असं म्हटलं जायचं की जेव्हा राणी विधवा व्हायची त्यावेळेला तिला इथे ठेवलं जायचं. इथे कुठलाच पुरुष येऊ शकत नव्हता, पुरुषांना येणं वर्जित होतं. आणि राणीसाठी ज्या काही गोष्टींची साधारण गरज आहे त्याच गोष्टी फक्त आहेत, झगमगाट नाही आहे अजिबातच. आणि राणीचा वेळ जावा यासाठी इथे पाळणासुद्धा आहे कृष्णाचा आणि राणी मग कृष्ण सेवेतच तिचा वेळ घालवायची, कारण कुठल्याच गोष्टीमध्ये तिला अलाउड नव्हतं. लग्न, जी शुभ कामं आहेत किंवा कुठले निर्णय घेणं, तर अशा गोष्टी अलाउड नसल्यामुळे राणी तिचा संपूर्ण वेळ इथे घालवायची. त्यानंतर ही बैठक आहे. इथे जे काही गेस्ट असायचे दुसऱ्या राज्याचे राजे, तर ते जेव्हा यायचे तेव्हा इथे वेळ घालवला जायचा. तर अशी बैठक केली आहे. हा राजस्थानी राजवाडी पोशाख आहे. तर इथे त्यांनी पोशाख दाखवले की त्या काळी कसे वस्त्र परिधान केले जायचे आणि कशा प्रकारचे कपडे होते, त्यांच्यावर वर्क कसं असायचं. हे राणीचे पेट्या आहेत, इथे सामान ठेवला जायचं राणींचा वेगवेगळ्या प्रकारे. आणि ही मी
तर आता आमचा बऱ्यापैकी महल फिरून झाला आहे आणि राणी कशी बसली आहे, दासी तिचे केस करते, अशा सगळ्या गोष्टी छान छान ठेवलेल्या होत्या. तर सत्रज आहे, वेगवेगळे कार्ड्स आहेत, आपण ज्याला पत्ते म्हणतो. तर त्यावेळेला ना राणींना सगळी कामं करायला दासी असायचे, त्यांचं आवरून द्यायला, घरातली कामं. त्यामुळे त्यांचा वेळ कसा जाईल, मग त्या शतरंज खेळायच्या, पत्ते खेळायच्या, त्यानंतर त्या वेगवेगळ्या कपड्यांवर वर्क करायच्या. याच्यामध्ये राण्या खूप माहीर होत्या त्यावेळेला आणि त्यांना पेंटिंग्सची खूप आवड होती. त्यांना कलर रंगसंगती खूप आवडायची की असं करून बघूया. तर या गोष्टींमध्ये मग त्या स्वतःचा वेळ घालवायच्या. त्या कृष्ण भक्त असायच्या, त्या भरपूर सेवा करायच्या कृष्णाची किंवा ज्यांचे जे देव असायचे ते. तर ही सुद्धा एक बैठक आहे आणि खूप सुंदर अशी ठेवली आहे. तर हा एक स्ट्रक्चर आहे मेहेलचा की सुरुवातीला कसं होतं आणि अजून गोष्टी ॲड होत गेल्या, मग हळूहळू आता तर खूपच सुंदर केलेलं आहे. आणि हे कपड्यांवर वर्क केलेलं आहे राण्यांनी आणि ते त्यांनी तिथे ठेवलं आहे, शोकेस केलेलं आहे. तर त्यावेळेला ना खऱ्या सोन्यापासून वर्क केलं जायचं आणि मी जसं म्हटली की राणी खूप पारंगत होती यामध्ये. मग वेगवेगळ्या गोष्टी लिहायची, आपल्या राजाचं नाव लिहायची, जेणेकरून त्यावेळेला हाच विचार केला जायचा की आत्ता आपण जे काम करतोय तो इतिहास आपल्याला लक्षात ठेवेल, नाही तर इतिहासाबरोबर आपणही पुसले जाऊ. तर हाच विचार होता की आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे इतिहासाने. तर असंच काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यावेळेचे काही पोशाख इथे ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत जिथे वर्क केलेलं आहे, वेगवेगळे कामं केलेली आहेत. आणि ही इतकी सुंदर साडी होती, पूर्ण काचेत ठेवलेली होती आणि सोन्याचं काम होतं त्यांनी लिहिलेलं तसं. तिथे खूप छान आणि कळत होतं ते किती जुनं आहे, किती सुंदर आहे, किती ट्रॅडिशनल आहे ते. तर संपूर्ण महल बघून झाला आहे. साधारणतः 2.5 किलोमीटर आपण महलमध्ये फिरलो आहे. 235 पायऱ्या होत्या आणि इतकं छान वाटतं आहे महल बघून. तर आता आम्ही निघालेलो आहोत खालच्या दिशेने आणि तुम्हाला मी परत आम्ही कार्ड केली आहे आणि तुम्हाला मी संपूर्ण परिसर दाखवते की किती सुंदर आहे ते. आणि हा जो महलचे 4 भाग केले, एका भागामध्ये आपण बघू शकतो महल, त्यानंतर एका भागात म्युझियम आहे, एका भागात ते स्वतः अजूनही राहतात जे वंशज आहेत ते आणि लक्षराज सिंह म्हणतात त्यांना. आणि त्यानंतर एका भागामध्ये हॉटेल आहे जे 5 स्टार हॉटेल आहे उदयपूरचं सगळ्यात प्रसिद्ध असं. तर हे महल इतकं सुंदर आहे, आपण तर इथला एक रूम घेण्याचा सुद्धा विचार नाही करू शकत, कारण एका रात्रीसाठी 35,000 रुपये कोण वेस्ट करेल ना. पण हा संपूर्ण महल ज्यांनी भाड्याने घेतला होता, 4 दिवसांसाठी रेंट केला होता, तर ते म्हणजे ईशा अंबानीच्या लग्नासाठी अंबानींनी हा महल घेतला होता आणि इथेच ईशा अंबानीचं लग्नसुद्धा झालं आहे. तर इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे की हा महल रेंट करण्याचा तेच लोक विचार करू शकतात. आणि याची जी किंमत आहे रेंट करण्याची ती आपल्या आवाक्याबाहेर आहे असं मला वाटतं. तर साधारणतः 4 दिवसांचं जे रेंट येते 4-5 करोड नाही किंवा 100-200 करोड नाही, तर साधारणतः 800 करोड रुपये रेंट होतं असं म्हटलं जातं. आणि त्यांनी म्हणूनच इथे लग्न केलं असावं असं मला वाटतं. तर या महलबरोबर आजूबाजूच्या सगळ्या 5 स्टार प्रॉपर्टीज त्यांनी त्यावेळेला रेंट केल्या होत्या आणि आपल्या लेकीचं सुंदर असं लग्न या महलला लावलं. असो, काही गोष्टी खूप सुंदर वाटतात ऐकायला. तर ज्या काही गोष्टी मला माहीत होत्या तर त्या मी सगळं केल्या आहेत, तुम्हाला सांगितल्या आहेत महलबद्दल, राजस्थानच्या इतिहासाबद्दल. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली आणि महल कसा वाटला, हा सुंदर असा राजवाडा कसा वाटला. तर मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि मी तुम्हाला एका सुंदर अशा हॉटेलमध्ये घेऊन चालली आहे. तर चला, आत्ता आम्ही खम्माघनी रेस्टॉरंटला आलेलो. आणि छान असं रेस्टॉरंट आहे.
तर इतक्या छान वाईब्स होत्या इथल्या आणि हे रेस्टॉरंट मी शोधून काढलं होतं आणि इतकं छान होतं. इथलं इंटेरियर इतकं आवडलंय मला, तर खूप छान वाटत होतं इथे आल्यावर. आणि हे त्यांनी वेलकम ड्रिंक दिलं. आम्ही मंचाव सूप पप्पा काय दाखवलं, मंचाव सूप ऑर्डर केलंय आणि हे पण कंपनी नाही पण नूडल्स लोकल आहे. कॉम्प्लिमेंटरी छानपैकी पापड आले आणि मिंट चटणी आणि आम्ही मस्तपैकी आरामात बसलोय. हॅलो. तर आम्ही मस्त आरामात बसलोय. कसं आहे रेस्टॉरंट? कोणी आणलंय? कोणी आणलंय? नाही नाही, नाव कोणी सांगितलं? मॅप कोणाचा फोन मध्ये होता ते महत्वाचं नाही, नाव कोणी सांगितलं ते मी आणलंय. ॲपल कूलर मागवलं मी, मॉकटेल मस्त असं कूलर घेतलंय. मोजिटो आहे ना. त्यानंतर मावने चॉकलेट ब्राउनी शेक घेतलाय आणि हा सोया चाप आहे. तर श्रीजा, आम्ही आता मस्त बाहेर आलोय आणि श्रीजा एन्जॉय करते खिचडी. तर तिला छान दाल खिचडी ऑर्डर केली आहे आणि ती खाते. तोंड बघ, तोंड बघ, छान आहे ना. माऊने आता छान पैकी ब्रुशेटे ऑर्डर केलाय. नाईस. आता काहीतरी खेळायचंय. मी खूप सुंदर अशा रेस्टॉरंटला आलेलो आहोत आणि इकडच्या वाईब्स तुम्ही बघू शकताय. इकडनं छान सिटी ऑफ पॅलेस दिसतोय, उदयपूरचे हॉटेल्स आणि खूप सुंदर वाईब्स आहेत. हा आहे सिटी पॅलेसचा नाईट व्ह्यू आणि हे एक हॉटेल आहे. खूपच सुंदर असं व्ह्यू आहे, सुंदर असं पॅलेस आणि हे हॉटेल. इकडनं उदयपूर सिटी खूप छान दिसतंय. उदयपूरमध्ये आम्ही खूप छान वेळ घालवला आणि जर तुम्ही उदयपूरला जाणार असाल तर या गोष्टी नक्की बघा. आणि खम्मा घणी जे रेस्टॉरंट आहे मी लास्टला दाखवलं तिथेसुद्धा नक्की जा. उदयपूरच्या राजस्थानच्या खूप छान वाईब्स येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं फूडही खूप छान आहे. तर काही थोडेसे फोटोज मी शेअर करते, पण माझे फोटोज बघण्यासाठी तुम्ही मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. माझं इंस्टा हँडल आहे poojasonar_4. तर तिथे मी खूप छान छान फोटोज पोस्ट करते आणि माझे ब्लॉग्स येण्याआधी माझे फोटोज पोस्ट होत असतात. त्यामुळे मला नक्की फॉलो करा आणि माझे छान छान अजून ब्लॉग्स बघण्यासाठी, त्यानंतर पुढचा प्रवास बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला फॉलो करा आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. त्यानंतर ब्लॉगला कमेंट करायला विसरू नका. तर मी तुमच्या छान छान कमेंट्सची वाट बघत असते. भेटूया अशा पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.